महाराष्ट्रात भीक मागणे आता कायद्याने गुन्हा ठरणार आहे. राज्याच्या विधानसभेत आणि विधान परिषदेत महाराष्ट्र भिक्षेकरी प्रतिबंधक विधेयक मंजूर करण्यात आलं असून त्यानंतर राज्यात भीक मागण्यास पूर्णपणे बंदी लागू होणार आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यता विभागाने मांडलेल्या या विधेयकाला दोन्ही सदनांनी हिरवा कंदील दिल्याने याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आता अधिकाऱ्यांवर येणार आहे. या विधेयकाचा उद्देश केवळ भीक मागणाऱ्या व्यक्तींना शिक्षा करणे हा नसून त्यांना सन्मानाने जगण्याचा मार्ग उपलब्ध करून देणे हा आहे. अनेक ठिकाणी लहान मुलांना, महिलांना किंवा अपंग व्यक्तींना जबरदस्तीने भीक मागण्यास लावलं जातं आणि ही प्रवृत्ती बऱ्याच वेळा संघटित गुन्हेगारीशी जोडलेली असते. त्यावर कठोर नियंत्रण आणणे, शोषण थांबवणे आणि गरजू व्यक्तींना पुन्हा स्वाभिमानाने समाजात उभे करणे हा या कायद्याचा मुख्य हेतू आहे. या कायद्यानुसार भीक मागताना आढळणाऱ्या व्यक्तींना त्वरित ताब्यात घेऊन त्यांच्या जिल्ह्यात स्थापन होणाऱ्या भिक्षेकरी पुनर्वसन केंद्रांमध्ये पाठवलं जाईल. या केंद्रांमध्ये त्यांना अन्न, वस्त्र, निवारा, उपचार तसेच विविध रोजगाराभिमुख प्रशिक्षण दिलं जाणार आहे. शेती, हस्तकला, लघु उद्योग किंवा इतर कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन या व्यक्तींना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दुसरीकडे लहान मुलांचा किंवा भिक्षेकऱ्यांचा गैरवापर करणाऱ्या आणि त्यांना भीक मागण्यास सक्ती करणाऱ्या टोळ्यांवर कठोर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांसाठी कारावास आणि दंडाची कडक शिक्षा ठेवण्यात आली आहे. प्रथम गुन्ह्यात 1 ते 3 वर्षांचा कारावास आणि दंड होऊ शकतो, तर पुन्हा गुन्हा केल्यास 3 ते 7 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. विशेषतः संघटितरित्या भिक्षा मागण्याचा व्यवसाय चालवणाऱ्यांना अधिक कठोर शिक्षेची कारवाई लागू होणार आहे. या विधेयकावर समाजात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं असून त्यांच्या मते सार्वजनिक ठिकाणी होणारी गैरसोय कमी होईल आणि संघटित भिक्षेकरी टोळ्यांवर आळा बसेल. काहींना हा निर्णय शहरांची स्वच्छता, सुरक्षा आणि पर्यटनासाठीही सकारात्मक वाटतो. मात्र दुसरीकडे काही संघटना म्हणत आहेत की भीक मागणे हे दारिद्र्याचं लक्षण आहे. कायदा करून गरिबी दूर होणार नाही. सरकारने अधिक प्रभावी सामाजिक सुरक्षा जाळं, बेघरांसाठी निवारा आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करायला हव्यात, अशी त्यांची भूमिका आहे. विधेयक आता राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात येणार आहे. स्वाक्षरीनंतर हा कायदा राज्यात लागू होईल आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे गृह विभाग, पोलीस दल आणि सामाजिक न्याय विभाग यांच्या संयुक्त जबाबदारीत येईल. महाराष्ट्र भिक्षेकरी मुक्त बनवण्याच्या दिशेने हे पाऊल निर्णायक मानलं जात असून येणाऱ्या काळात त्याची अंमलबजावणी कशी होते याकडे राज्याच्या जनतेचं लक्ष लागून राहणार आहे.